नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी। स्वराज्याचे दुसरे छत्रपती असणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यामध्ये जंगली महाराज रस्त्यावरती छत्रपती संभाजी उद्यान आहे आणि या उद्यानामध्ये अनेक वर्षांपासूनची शंभूप्रेमींची मागणी होती की या उद्यानामध्ये शंभूराजेंचा एक पूर्णाकृती पुतळा असावा, मूर्ती असावी आणि या शंभूप्रेमींची सर्व मागणी आता पूर्ण झालेली आहे आणि नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती स्वराज्याचे छत्रपती दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नुकतंच पार पडलं। या सुंदर अशा शिल्पाची ज्यांनी निर्मिती केली ते अजिंक्य कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। या मूर्तीबद्दल, या शिल्पाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत। मात्र ही मूर्ती बनवताना त्यांनी कशा पद्धतीने मेहनत केलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। खरं तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्याचं एक प्रतीक मानलं जातं। जगावं कसं, झुंजावं कसं हे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं असेल तर स्वधर्मासाठी, स्वदेशासाठी प्राणार्पण कसं करावं आणि अत्युच्च बलिदान कसं द्यावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे बघितलं जातं। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। तुमचा एकदा परिचय करून द्या सगळ्यांना। मी शिल्पकार अजिंक्य कुलकर्णी। बालार्क नावाचा माझा स्टुडिओ आहे शिल्पकलेचा आणि अनेक सहकाऱ्यांसोबत मी एकत्रपणे हा स्टुडिओ आम्ही काम करतो। बरं, कुठलंही शिल्प तयार करायचं म्हणजे ते एकट्याचं कधीच काम नसतं। एक मी प्रतिनिधी म्हणून सगळ्यांसमोर असतो, पण आमचं संपूर्ण टीम आणि सगळेजण एकत्र असतात। बरं, त्यावेळेला हे एवढं मोठं काम साध्य होऊ शकतं। मी जसा सुरुवातीला उल्लेख केला, शंभूप्रेमींची अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती की हे जे संभाजी महाराजांच्या नावानं जे उद्यान आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा पूर्णाकृती एक पुतळा असावा अशी एक मागणी होती। ती मागणी तुमच्या मेहनतीनं पूर्ण झाली। तुमच्यासाठी हा किती मोठा क्षण? हा म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण आहे त्या अर्थाने विचार केला तर की भारतातलं पहिलं बुद्धभूषण ग्रंथ लिहिताना असं बसलेलं संभाजी महाराजांचं पहिलं शिल्प आहे आणि बसलेलं संभाजी महाराजांचं सगळ्यात उंच सुद्धा हेच एकमेव शिल्प आहे। बरं, आणि हे शिल्प आम्ही जवळजवळ 2016 साली याचं काम आम्ही सुरू केलं। बरं, मग 10 वर्ष लागले। आज 2026 आले, मध्ये कोरोनाचा काळ वगैरे नाही, 2017 साली आमचं काम पूर्णही झालं होतं संपूर्ण। पण त्यानंतर काही तांत्रिक अडचणी, काही परमिशन्स आणि बऱ्याच गोष्टी काही काळामध्ये घडत गेल्या, त्यामुळे थोडा त्या गोष्टीला वेळ लागत गेला। पण आज हे ज्यासाठी हे सगळं बनवलं होतं आणि ज्याच्यासाठी संभाजी महाराजांचं शिल्प आम्ही घडवलं होतं ते या ठिकाणी बसवण्याचा आम्हाला जो काल योग आला ते म्हणजे अतिशय म्हणजे काय त्याला भावना आम्ही मांडू शकत नाही शब्दात, एवढा तो एक आनंदाचा क्षण आहे। तुम्ही जसं सांगितलं की 10 वर्ष 2017लाच ही मूर्ती तयार झाली होती। मग आता एवढं सगळं ही मूर्ती तुमच्या सोबतच होती म्हणजे तुम्ही जे काही त्यानंतर जे काही काम केलं त्याचं एक प्रकारे साक्षीदार असणार ही मूर्ती। मी तेच फेसबुकवरती त्या दिवशी मला माझ्या भावना इतक्या अशा अनावर झाल्या होत्या की ज्या वेळेला संभाजी महाराजांचं शिल्प आमच्या स्टुडिओमधनं इकडे स्थानापन्न होण्यासाठी आलं होतं, मला असं झालं होतं की एका बाजूने विचार केला तर त्यांची खऱ्या ठिकाणी ते बसत आहेत त्याबद्दलचं अतिशय आनंद होता, आनंदाश्रू होते। आणि दुसऱ्या बाजूने एक असं पण होतं की अरे ज्यांच्यासोबत मी माझ्या शिल्पकलेची सुरुवात केली, माझ्या पहिल्या कामापासून ते आतापर्यंतचे ते साक्षीदार, माझ्या स्टुडिओमध्ये ते एवढे वर्ष हे शिल्प होतं, स्कल्पचर होतं आणि त्यांच्यासोबत आमचं एक खूप छान इमोशनल बॉन्डिंग तयार झालं होतं की आम्ही दररोज येताना ते शिल्प बघायचो, ते शिल्प बघून मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात करायचो। प्रत्येक ठिकाणी सगळे येतात ते शिल्प बघायचे आणि ते इतकं इमोशनल सुंदर नातं तयार झालं होतं की आमच्या प्रत्येक कामाचे ते साक्षीदार होते आणि त्यांची ऊर्जा आम्हाला आजपर्यंत प्रत्येक कामात मिळत गेली। बरोबर। आणि त्यानंतर माझ्या हातनं अनेक वेगवेगळी आणि मोठमोठी कामं घडली, पण पहिलं जे कुठलं काम होतं मोठं ते सगळ्यात पहिलं संभाजी महाराजांचं शिल्प होतं। त्यानंतर अनेक चाफेकर वाडा झाला, कोंढव्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं, पण या कामाचं वैशिष्ट्य फारच वेगळं होतं। आता तुम्ही स्वतः हे मूर्ती निर्माण केलेली आहे, तर यासाठी तुम्ही स्वतः संभाजी महाराजांचा काय अभ्यास केला? आम्ही स्वतः अभ्यास केला। त्यामागचं मेन मुख्य मुद्दा होता की आम्हाला अभ्यास करताना काही गोष्टी ज्या नीट बारकाईने समजून घ्यायच्या होत्या ते म्हणजे त्यांचं वय आम्हाला फार मेंटेन ठेवायचं होतं आणि कारण हा ग्रंथ लिहिला हा साधारण 14 ते 21 या कालखंडामध्ये पुढं मागं साधारण त्यांनी या ग्रंथाची रचना केली होती। त्यामुळे वय सांभाळायचं होतं, पण अगदी लहान पण कुमार अवस्थेत पण दाखवायचं नव्हतं। त्यामुळं ते थोडीशी दाढी किंवा थोडी मिशी किंवा त्यांचा तो जो एक
त्यांचा चेहऱ्यावरचा तो एक तारुण्य करारीपणा, अवस्थेतलं- हा पण आणि तारुण्यातली करारी अवस्था बरं. आणि त्याचबरोबर एक अध्यात्माची उंची, या सगळ्याची सांगड या शिल्पामध्ये घालायची होती आम्हाला. या निमित्तानं तुम्ही बुधभूषणचाही अभ्यास केला? बुधभूषणचे काही श्लोक आम्ही नक्कीच वाचले होते अभ्यासले. आणि त्याचा अभ्यास केला होता. बरं. पण बुधभूषण सोबत ज्या ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं वर्णन आहे किंवा जी याच्या आधी काही शिल्प घडलेली आहेत त्यांचा आम्ही जास्त अभ्यास केला होता. त्याचबरोबर 12 फूट बसलेली शिल्प असल्यामुळे आम्हाला त्याचा ॲनाटॉमीचा खूप अभ्यास करणं महत्त्वाचं होतं की ते एकदा जागेवर बसल्यानंतर चेहरा बॉडीच्या प्रपोर्शनमध्ये लहान मोठा झाला आहे, हात कमी जास्त झाले किंवा बसल्यानंतर मांडीच मोठी झाली असं न वाटता ते प्रपोर्शनली वाटलं पाहिजे. या गोष्टीचा आम्हाला खूप जास्त अभ्यास करायला लागला. खरं तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. खरं आहे. त्यांचं आजवरचे जे सगळे शिल्प आहेत तर त्याच्यामध्ये ते एकदम युद्धासाठी सज्ज असणारे असे संभाजी महाराजांचे सगळीकडं शिल्प आहेत. खरं आहे. परंतु अशा पद्धतीनं एखादी ग्रंथाचं लेखन करत असतानाची मूर्ती तयार करणं हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. ते कसं चॅलेंजिंग म्हणजे मुमकिन आहे? हाच सगळ्यात मेन मुद्दा होता की संभाजी महाराज म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांना संभाजी महाराज हे युद्ध करतानाच दिसतात किंवा बरोबर. आठवतात. पण आम्हाला काय चॅलेंज होता की युद्ध करतानाचा करारीपणा आणि धाडसी भाव तर चेहऱ्यावरती असला पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांचा एक साहित्यकार किंवा एक लेखन त्यांचं जे आहे किंवा त्यांची एक अध्यात्माची उंची आहे ती सुद्धा त्या शिल्पाकृतीमध्ये दिसली पाहिजे. म्हणजे करारी भाव आणि त्यांच्या अध्यात्माची निर्माण झालेली ऊर्जा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसणं फार महत्त्वाचं होतं. म्हणून तुम्ही जर शिल्प बघितलं तर त्या ठिकाणी आम्ही काही गोष्टी खूप पाळल्यात की त्या म्हणजे त्यांच्या मागचा आम्ही एक छोटासा एक ऑरा दाखवलाय, म्हणजे एक चक्र दाखवलाय. तो ॲस्थेटिक एलिमेंट पण म्हणून बघू शकतो आपण आणि त्याचबरोबर एक त्यांच्या अध्यात्मातून, त्यांच्या साधनेतून, त्यांच्या योग साधनेतून जी ऊर्जा तयार झालेली आहे त्याचं एक छोटंसं प्रतीक म्हणून ते काम करता येईल. आणि त्याचबरोबर त्यांची छाती, त्यांच्या ओव्हरऑल त्यांचा जो एक चेहऱ्यावरचा भाव आहे तो करारीपणा आहे आणि शांतपणा आहे, ते मेंटेन करणं फार आवश्यक होतं. आपण या मूर्तीबद्दलही बोलूयात आणि मूर्ती जवळूनही पाहूयात की नेमकी कशी आहे. चला आपण पाहूया. नक्की. मूर्तीचं वजन किती आहे, कशापासून बनवलेले आहे? ही मूर्ती संपूर्ण ब्रॉन्झ किंवा गन मेडलमध्ये बनवलेली आहे आणि जवळजवळ हिला 2000 ते 2200 किलो एवढं ब्रॉन्झ या मूर्तीसाठी आम्हाला बनवताना लागलं आहे. बरं. त्याला सुरुवातीला काय करायला लागतं आम्हाला की सुरुवातीला आम्ही सगळ्यात पहिलं त्याचं क्ले मॉडेल बनवतो संपूर्ण. म्हणजे ज्या स्केलमध्ये आपल्याला दिसतंय त्या सेम स्केलमध्ये आम्ही स्टुडिओला मातीकाम केलं होतं याचं. आणि मातीकाम केल्यानंतर मग त्याच्यानंतर त्याची एक फायबरची कॉपी तयार करायला लागली की जी फायबरची कॉपी आम्हाला की कशा पद्धतीने दिसतंय, काय दिसतंय हे सगळं अंदाज घेऊन मग पुढे ब्रॉन्झमध्ये त्याचं आपण कास्टिंग केलं होतं. बरं. आता मला सांगा की आता याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. जसं मोरपंख दिसतोय किंवा बुधभूषण हे एवढं बारीक काम कसं केलं जातं? हीच खरं आमची कलाकुसरी आहे. आम्ही सगळे, आमची जी सगळी टीम होती, सगळे आम्ही जण जे स्कूल ऑफ आर्टमधनं आमचं सगळ्यांचं शिल्पकलेमध्ये शिक्षण झालं आहे आणि आम्ही याचाच अभ्यास पूर्ण कॉलेजमध्ये केला होता की स्केलिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेला ते कसं असलं पाहिजे, ती मोठी होते त्यावेळेला तिचं चेहरा किती फूट असला पाहिजे, बॉडी प्रपोर्शन कसं असलं पाहिजे, याचं आम्ही आधी सगळ्यात पहिलं ना छोटं 1 फुटाचं मॉडेल बनवलं होतं ज्याला आम्ही मॅकेट म्हणतो. ते मॅकेट बनवल्यानंतर त्याचा मग आम्हाला स्केलिंगचा अंदाज येतो की जो मॅकेटमध्ये म्हणजे 1 इंच इज इक्वल टू 1 फूट या स्केलिंगमध्ये ते मॉडेल बनवून मग आम्ही ते एनलार्ज केलं होतं की मग चेहरा किती फूट असला पाहिजे, हात किती असला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे मग बारकावे सगळे जे आहेत ते आम्ही मग मेंटेन करत गेलो. या मूर्तीचे जर प्रमुख तुम्हाला 5 वैशिष्ट्य सांगायचे असतील तर ते काय असतील? या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मला असं म्हणायचं आहे की चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचा तयार होणारा जो ऑरा आहे तो ऑरा यामध्ये दाखवण्यासाठी आमची फार प्रयत्न होता. बाकी तर मग डिटेलिंग ते तर आहेच, ते आमचं काम आहे. जसं व्याघ्रचर्म आहे, मोरपीस आहे इकडे, त्याच्यानंतर आता यामध्ये आमचा खूप एक मुद्दा होता की तलवार असली पाहिजे की नसली पाहिजे, म्हणून मग आम्ही तलवार बाजूला ठेवली आहे त्या ठिकाणी, जी इथं बाजूला आहे. पण खंजीर त्यांच्याकडे कायम असतं म्हणून ते खंजीर असायला पाहिजे. त्या दृष्टीने असं ते कॉम्बिनेशन करत 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 हे शिल्प तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आणखी काय वैशिष्ट्य याच्यामध्ये? पण तुमच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा होता?
नाही, आमच्या दृष्टीने म्हणाल तर हा सर्वोच्चच मी म्हणेलच. कारण आज पुण्यासारख्या ठिकाणी आपण लहानपणापासून राहतोय, आम्ही पुणेकर आहे आणि पुण्याच्या सारख्या मध्यवर्ती ठिकाणी संभाजी बागेमध्ये आज आपलं एखादं तयार केलेलं संभाजी महाराजांचं शिल्प हे आज मी जागेवरती बसवणं ही म्हणजे आयुष्यातली एक अत्युच्च स्थिती आहे. आपले पुढचे अनेक पिढ्या अनेक सगळेजण आज आपण संभाजी महाराजांना मानवंदना देतो. तर आमच्या दृष्टीने ही एक कलासेवाच आहे की जी आम्ही संभाजी महाराजांच्या प्रती अर्पण करू शकलो या ठिकाणी. तुम्ही सांगितलं स्वतः की संभाजीराजांचा तुम्ही अभ्यास स्वतः तुम्ही केला. आता ही जी मूर्ती आहे ह्या अनेक वर्ष जे शंभूप्रेमी आहेत त्यांना प्रेरणा देत राहील. ह्या मूर्तीचं म्हणजे जे व्यवस्थित किती वर्ष राहू शकते किंवा ह्याचं काय असं असतं? ही संपूर्ण ब्रॉन्झमधली आहे. त्याच्यामध्ये ब्रॉन्झ सोडून बाकी कुठलाही धातू नाही. म्हणजे गन मेटल ज्याच्यात 5 धातू असतात. मुख्य कॉपर 85% पेक्षा जास्त आणि बाकी लीड टीन जस्त वगैरे सगळे बाकीचे धातू असतात 5. आणि ही किमान काही शेकडो वर्ष ही राहील, हिला काही होणार नाही अशी ही स्थिती आहे. आपल्याकडे जर आपण काही जर पूर्वीचे इतिहास काढले तर आपल्याकडे हजार वर्षापूर्वीचे त्या काळात बनवलेले ब्रॉन्झमधले गन मेटलमधले मूर्ती अजूनही व्यवस्थित आहेत. बरोबर. सगळ्यात जर जुना रेफरन्स आपण ब्रॉन्झच्या मूर्तीचा द्यायचा आत्ताचा काळात विचार केला तर मोहेंजोदडो हडप्पामध्ये जी सापडली होती ती जी नर्तिका आहे, बरोबर, ती नर्तिका या मटेरियलमधली आहे त्या काळातली. म्हणजे काही होणार नाही. त्या नर्तिका आत्ता जर आपण विचार केला तर त्या मूर्तीला जवळजवळ एक 6 ते 7,000 वर्ष त्या मूर्तीला आता झाली आहेत. बरं. आणखी एक माझा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की आता क्लायमेट आपण बघतोय खूप चेंज होत आहे, प्रदूषण पण खूप वाढलं आहे, याचा अनेक गोष्टींवरती परिणाम होतो. तर अशा पद्धतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यावरती क्लायमेटचा काही परिणाम होतो का? जे अशा ओपन आहेत म्हणजे सनलाईटचा पण काही परिणाम होतो का? परिणाम तर नक्कीच होतो बेसिक, पण तेवढी इंटेन्सिटी त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे आज पूर्ण वेळ ती बाहेर जरी असली तरी सुद्धा काही पर्सेंटमध्ये तिचा परिणाम होऊ शकतो. पण मग आपण त्याच्यासाठी काही काळजी घेतो, काही कोटिंग करतो किंवा त्याचा डायरेक्टली त्या धातूवरती काही परिणाम होऊ नये किंवा त्याचं इचिंग होऊ नये किंवा त्याचं स्ट्रेंथ कमी होऊ नये यासाठी म्हणून त्याचा आपण काही कोटिंग वगैरे करतो. पण मोस्टली फार मोठ्या प्रमाणात वातावरणाचा काही फरक नाही पडत. अगदी एक्स्ट्रीम केसमध्ये कधीतरी खूपच जोरात वादळ वारं आलं, एखादं काही गारांचा पाऊस झाला किंवा काही झालं तर मग किरकोळ काही गोष्टी होऊ शकतात. पण मोठ्या प्रमाणात डॅमेज असं फार नाही होणार त्या गोष्टीमध्ये. सर, तुम्ही स्वतः या ग्रंथाचा अभ्यास केला? ग्रंथाचा अभ्यास आमचा फार नाही आहे, मी खऱ्या अर्थाने सांगतो. ग्रंथाबद्दल आम्ही फार अभ्यास नाही केला. काही जे मुख्य श्लोक आहेत ते आम्ही केले. आपले एक समिती होती जी आपण गठन केली होती, त्याच्यामध्ये काही अमित गायकवाड होते, बलकोडे सर होते, त्यानंतर श्रीनंद बापट होते, यांचा त्याच्यावरती खूप जास्त अभ्यास होता. भांडारकर इन्स्टिट्यूटचे. आमचा अभ्यासाचा मुख्य हेतू आणि मुख्य हेच होतं की संभाजी महाराज कशा पद्धतीने दिसत असतील, कशा पद्धतीने ते बसत असतील, त्यांची छाती किती बसल्यानंतर किती पुढे आली पाहिजे, त्यांचं बसल्यानंतर कुठं बाक दिसला नाही पाहिजे, बरोबर, किंवा त्यांचा चेहऱ्यावरचा करारीपणा आणि त्याचबरोबर शांत भावना या दिसणं महत्त्वाचं. त्या ॲनाटॉमी आणि संभाजी महाराजांच्या वर्णनाचा आम्ही अभ्यास केला होता. बुधभूषण ग्रंथाचा तेवढा आमचा फार अभ्यास नाही झाला. म्हणजे मी प्रामाणिकपणे कबूल करतोय की त्याच्याविषयीपेक्षा आमचा याच्यावरती जास्त अभ्यास होता. आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूयात की हे बघा, ही मूर्ती इथं आहे आणि इकडनं कशा पद्धतीनं समोरचं एकंदरीत इकडचं दृश्य दिसतंय ते आपण एकदा सर्वांना दाखवूयात. संभाजी उद्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं जे उद्यान आहे तर त्या उद्यानामध्ये ही मूर्ती आता स्थापन करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मूर्तीच्या अनावरणाचा सोहळा संपन्न झाला. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांना मी जसं सांगितलं तसं की छत्रपती संभाजी महाराज हे एक अद्वितीय असे योद्धा होते, अजय असे योद्धा होते जे आपल्या आयुष्यामध्ये कधीही लढाई हारले नाहीत, असं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आणि याच योद्ध्याची एक दुसरी बाजू आपल्याला या शिल्पाच्या निमित्तानं पाहायला मिळते. एक कवी म्हणून, एक लेखक म्हणून त्यांचं जे दुसरं रूप होतं ते या शिल्पाच्या निमित्तानं जगाच्या समोर आलं आहे. आणि ते शिल्पाला पूर्ण मूर्त रूप ज्यांनी दिलं त्या अजिंक्य कुलकर्णी यांच्याकडनं आपण या मूर्तीचा सर्व इतिहास जाणून घेतला. सर, तुम्हाला शुभेच्छा. खूप धन्यवाद. खूप छान वाटलं.